नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आज आलेले जे काही सर्व GR शासन निर्णय असणार आहेत, म्हणजेच की 5 फेब्रुवारी 2026चे जे काही सर्व GR शासन निर्णय असणार आहेत, ते सर्व GR शासन निर्णय एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नेमकी GR शासन निर्णय कुठल्या विभागामार्फत आले आहेत ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत. पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही GR आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्काच्या योजनांचा निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. चला तर मित्रांनो, यानंतरील GR शासन निर्णय आपण पाहूयात. विभागाचे नाव इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचाच हा जो काय आहे तो GR आहे. शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निधी हा वितरित करण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. GR दिनांक 5/2/2026. विभागाचे नाव इतर मागास व बहुजन कल्याण विभाग. शीर्षक विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम, योग व निसर्गोपचार पदवी या अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्तीचा लाभ देण्याबाबत तसेच सदर अभ्यासक्रम MHA-DBT प्रणालीवर मॅपिंग करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. यानंतरचा GR हा महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे पाटबंधारे प्रकल्पांवर होणाऱ्या भांडवली खर्चाच्या अनुषंगाने सन 2025 ते 26 या वित्तीय वर्षासाठी व्याज समायोजनाची कारवाई ही करण्यासाठी व्याजदर निश्चित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR हा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग परिक्रमा खंडपीठ नागपूर येथील प्रशासकीय इमारत क्रमांक 1 नागपूर येथे नूतनीकरण व दुरुस्तीसाठी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शुद्धीपत्रक आहे. विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग. शीर्षक राज्य सेवा हक्क आयुक्त नागपूर व अमरावती महसुली विभाग या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबत GR दिनांक 5/2/2026. विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग. शीर्षक राज्य प्रशिक्षण धोरणाअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात प्रशासकीय प्रशिक्षणासाठी लेखा शीर्ष 207008 5331 सहाय्यक अनुदान वेतनेतर या खाली निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग. शीर्षक मंत्रालय उपग्रहासाठी लागणारी स्टेनलेस स्टीलची भांडी, विद्युत उपकरणे खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग. शीर्षक आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना निवृत्ती वेतन व इतर आर्थिक लाभ वित्तीय वर्ष 2025 ते 26 मधील जानेवारी ते मार्च 2026 या 3 महिन्यांकरिता अनुदानाचे वाटप करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग. शीर्षक माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना शासकीय बंगल्याचे वाटप करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग. शीर्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील नवीन प्रशासकीय व परीक्षा भवन इमारतीतील आवश्यक फर्निचर खरेदी करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत. विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग. शीर्षक आहे लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या प्रयोगशाळा इमारत संरक्षण भिंत प्रवेशद्वार बांधकाम तसेच इतर अनुषंगिक नूतनीकरणाचे काम करण्याकरिता निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग. शीर्षक आहे डेक्कन कॉलेज पुणा ट्रस्ट आणि डेक्कन अभिमत विद्यापीठ यांचा कायदेशीर संबंध आणि ट्रस्टच्या पुढील वाटचालीसाठी उपाययोजना सुचविण्यासाठी गठीत अभ्यास समितीस मुदतवाढ देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग. शीर्षक आहे विद्युत अधिनियम 2003 च्या कलम 68 अन्वये वाघदरी ट्रान्समिशन लिमिटेड या कंपनीस नवीन पारेषण वाहिन्या उभारण्यासाठी शासनाची पूर्व परवानगी देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे.
विभागाचे नाव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग. शीर्षक आहे अन्न सुरक्षा प्रणालीचे बळकटीकरण. या योजनेअंतर्गत सन 2024 ते 25 या मंजूर कृती आराखड्यामधून अन्न व औषध प्रशासनाकरिता फिरत्या प्रयोगशाळा FSW खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा अजूक आहे. अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. विभागाचे नाव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग. शीर्षक आहे अन्न सुरक्षा प्रणालीचे बळकटीकरण. या योजनेअंतर्गत सन 2024 ते 25चा मंजूर कृती आराखड्यामधून अन्न व औषध प्रशासनाकरिता फिरत्या प्रयोगशाळा FSW खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचाच हा अजूक आहे. तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता. विभागाचे नाव नियोजन विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता सहसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांना निवड श्रेणी वेतन स्तर S27 रुपये 1,23,100 ते 2,15,900 लागू करण्याबाबतचा अजूक आहे. अत्यंत महत्त्वाचा GR आहे. GR दिनांक 5/2/2026. विभागाचे नाव नियोजन विभाग. शीर्षक आहे महाराष्ट्र जिल्हास्तरीय विकासास चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्पाअंतर्गत अधिकारी यांची कार्यशाळा तसेच प्रकल्प उद्घाटन सोहळा कार्यक्रम यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा अजूक आहे. अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग. शीर्षक आहे सार्वजनिक आरोग्य विभाग खुद्द करिता नवीन संगणक प्रिंटर्स व स्कॅनर GEM पोर्टलद्वारे विहित निविदा प्रक्रिया राबवून खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा अजूक आहे. अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग. शीर्षक वित्तीय अधिकार नियमावली 1978 मधील अधिकारासह उपसचिव आस्थापना यांना प्रदान करण्याबाबतचा अजूक आहे. अत्यंत महत्त्वाचा GR आहे. GR दिनांक 5/2/2026. विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग. शीर्षक आहे मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग नवी मुंबई यांच्या अधिपत्याखालील कार्यालयात शिपाई संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसाठी पुनर्जीवित करण्याबाबतचा अजूक आहे. अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग. शीर्षक आहे उप अभियंता स्थापत्य संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेत अंशतः बदल करण्याबाबतचा अजूक आहे. तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग. शीर्षक आहे बदली व पदस्थापना उप अभियंता स्थापत्य. GR दिनांक 5/2/2026. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे सन 2025 ते 26 चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी चंद्रपूर यांना 24/15/10/77 या योजनेअंतर्गत 36 सहाय्यक अनुदाने वेतन करिता निधी हा वितरित करण्याबाबतचा अजूक आहे. तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील अतिवृष्टी पुरामुळे बाधित होऊन पुनर्वसित झालेल्या गावातील नागरी सुविधा कामांसाठी निधी हा वितरित करण्याबाबतचा अजूक आहे. तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे राज्य योजना सन 2025 ते 26 निसर्ग संरक्षण व वन्य पशु व्यवस्थापन कार्यक्रम 24/06/07/75 अंतर्गत चालू प्रस्ताव बाबतचा अजूक आहे. अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे राखीव वनाचे सर्वेक्षण जमाबंदी व सीमांकन योजनेअंतर्गत सन 2025 ते 26 करिता निधी हा वितरित करण्याबाबतचा अजूक आहे. अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक आहे सन 2025 ते 26 साठी निधी वितरण 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर 50 इतर खर्च. GR दिनांक 5/2/2026. यानंतरचा GR हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे शिवछत्रपती क्रीडा संकुलन महांगुळे बालेवाडी पुणे येथील अंतर्गत रस्ते पदपात व पावसाचे पाणी निचारा होण्याकरिता गटार इत्यादी सुविधांच्या नूतनीकरणाच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा अजूक आहे. अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग. शीर्षक आहे राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत 1000 माणसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे या अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षामध्ये निधी हा वितरित करण्याबाबतचा अजूक आहे. तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग. शीर्षक आहे 60 व 61व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या
आयोजनाकरिता भाग 2 कामास कार्योत्तर प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग। शीर्षक महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमीद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबत ₹11 लाख। विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग। शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या विविध कार्यक्रम योजनास खर्चास वित्तीय मान्यता मिळण्याबाबत ₹12.25 लाख। विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग। शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात सचिवालयीन सामाजिक सेवा या योजनेअंतर्गत निधी हा वितरित करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरील GR हा मृदा व जलसंधारण विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे महाराष्ट्र अभियांत्रिकी स्थापत्य सेवा परीक्षा 2023 मधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब राजपत्रित या संवर्गातील पदावर परिवीक्षाधीन उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्याबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग। शीर्षक आहे अर्थसंकल्पीय अनुदान 2025 ते 26 स्वच्छ भारत अभियान ग्रामपंचायत टप्पा अंतर्गत सर्वसाधारण घटकाखाली दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरित करण्याबाबत लेखाशीर्ष असणार आहे 22/15/9835 व 22/15/21/89 असे असणार आहे। विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे खरीप हंगाम सन 2025 करिता युरिया व DAP खतांचा संरक्षित साठा करण्यासाठी आलेल्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी निधी हा वितरित करण्यास वित्तीय मान्यता देण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचाच हा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। शीर्षक आहे सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षामध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना सविस्तर प्रकल्प अहवाल घटकासाठी सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गाचा हा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। चला तर मित्रांनो, आशा करतो की आजच्या डेटमधील आलेले हे जे काही सर्व GR होते सर्वच्या सर्व GR हेडलाईन्स या तुम्हाला समजलेच असतील आणि याबद्दलच्या ज्या काही सविस्तर PDF आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हे सर्वच अपडेट समजलेच असेल आणि याबद्दलच्या ज्या काही नवीन अपडेट येत राहतील त्या नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR हेडलाईन सोबत। तोपर्यंत धन्यवाद।